हालेलुया. Are you alive in the presence of the Lord? देवाच्या घरात जिवंत आहात का हो? होय. Yes. We serve a living God. जिवंत देवाची सेवा करतो. Yes, Father Lord, in the name of Jesus Christ, we all come to you. पिता परमेश्वर प्रभू येशूच्या नावाने आम्ही तुझ्याकडे येतो. Lord, we submit this service in your mighty hand in the name of Jesus Christ. प्रभू ही सभा येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या पराक्रमी हातात देतो. Lord, we submit everyone, everything in your mighty hand, and let the Holy Spirit take charge and control of everything and everyone. प्रभू येशूच्या पराक्रमी नावामध्ये सर्व काय प्रभू आम्ही तुझ्या अधीन करतो आणि पवित्र आत्मा आमचा ताबा घेऊ. Give you all glory, honor, and praise. गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. In Jesus Christ's most precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या अतिमूल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. अब्राहम का प्रभु, इज़हाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इज़हाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इज़हाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इज़हाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टुकराएगा. तू मेरा है, तू जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा हाथ, और आने वाला कल, वो मेरा है. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा हाथ, और आने वाला कल, वो मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टुकराएगा. तू मेरा है. नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके. Yes, Jesus. नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके. मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके. मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके. मेरा हाथ जो तूने थामा
आपल्याला एवढी प्रीती करतो. God loves us so much. देव आपल्याला एवढी प्रीती करतो. Jesus loves us so much. येशू आपल्याला एवढी प्रीती करतो. Hallelujah. हालेलुया. Oh, His grace is sufficient for me. त्याची कृपा आपल्यासाठी पुरेशी Let's आहे. sing this wonderful Marathi hymn together. एकत्र मिळून हे मराठी Thank you, उपासना Jesus. संगीतातील गीत गाऊया. Let's all sing together. Ishwaraji. तो आपल्याला एवढी प्रीती करतो that He says, तो म्हणतो cast your burdens unto me. सर्व ओझे तुमचे मला द्या, I care for you. मला तुमची काळजी आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Let this be our prayer this morning. आपली सकाळी ही प्रार्थना असू द्या. That yes, Lord, pour out your spirit. होय प्रभू तुझ्या आत्म्याची ओतणी कर. Send down your fire. तू आम्हाला अग्नी भेटव. Open up the heavens. अग्नी पाठवणे स्वर्ग उघड. Let your fire fall. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let your fire fall on me. तुझा अग्नी माझ्यावर उतरून येऊ दे. Oh, change my माझं जीवन nation. बदल. Change my nation. माझं राष्ट्र बदल. Change me. मला बदल.
change my family. माझं कुटुंब बदल. Let your work be done in my family. माझ्या कुटुंबात तुझं कार्य होऊ दे. Let your work be done through my family. तुझं कार्य माझ्या कुटुंबाद्वारे होऊ दे. Hallelujah. 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 Let's sing this wonderful song together. एकत्र मिळून या गोष्टीत गाऊया. Let's all sing together. तेरी आत्मा को. Yes, Lord. तेरी आत्मा को
Christ is enough for me. तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहा आणि म्हणा ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. Is Christ enough for you? तुझ्यासाठी ख्रिस्त पुरेसा आहे का? If yes, then please do it. होय असं म्हणत असाल तर कृपा करून एकमेकाला बोला. Christ is enough for me. ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. Christ is enough for me. ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. Hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Everyone together, हर एक क्षण में, हर एक क्षण में, हर एक दिन में मेरा यीशु करीब है. हर एक बात में, मुश्किल हालात में मेरा यीशु तो साथ है. हर एक क्षण में, हर एक दिन में मेरा यीशु करीब है. हर एक बात में, मुश्किल हालात में मेरा यीशु तो साथ है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, मेरा ये वादा है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, मेरा ये वादा है. हर एक दिल में, सारे जुबां पे, get up. हर एक दिल में, सारे जुबां पे, यीशु तेरा नाम रहे. हर एक शहर में, सारे देश में, यीशु तू अब राज करे. हर एक दिल में, सारे जुबां पे, यीशु तेरा नाम रहे. हर एक शहर में, सारे देश में, यीशु तू अब राज करे. तेरी गुजारिश है, यीशु तू राज करे. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. Mother it says, पुढे असं म्हटलं आहे, एक ही वर तुझसे मांगू, I ask one thing from you, सदा तेरे संग रहूं. always I'll be with you. My one desire is to be with him always. माझी एकच इच्छा सदा सर्वदा तुझ्याबरोबर How many आहे. of you are here who have this desire to be with him always? किती जणांची या ठिकाणी उपस्थित असण्याची इच्छा आहे की त्याच्याबरोबर असावं. If you have that desire, जर तुमची ती इच्छा आहे, sing with me. का माझ्या बरोबर Let's all sing together. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं. काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़े
Jesus, you are enough for me. येशू ख्रिस्त You माझ्यासाठी are पुरेसा my आहे. living hope. तू माझा जिवंत आशा आहे. You are the God of God and the Lord of Lords. तू राजा प्रभूंचा प्रभू, तू राजांचा You are राजा. always with me. तू नेहमीच माझ्या बरोबर आहे. Yes, Lord, you reign. प्रभू तू राज्य करतो. You reign. प्रभू तू राज्य करतो. You reign. तू राज्य करतो. You reign. तू राज्य Your करतो. kingdom never ends. तुझ्या राज्याचा कधीच अंत होत Yes, नाही. Lord, we praise you. प्रभू तुझी स्तुती You are the करतो. same yesterday, today, and forever. काल आज आणि उगारेक एक सारखाच आहे. Oh, we praise you. We worship you, Lord. प्रभू तुझी Hallelujah. स्तुती Thank करतो, you, उपासना Jesus. भक्ती करतो. Thank you, हालेलुया. Lord. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. We worship you, प्रभू तुझी Lord. उपासना करतो. Oh, we love you, प्रभू तुझ्या प्रीती करतो. Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 Oh, we praise you. We प्रभू तुझी worship स्तुती you, करतो, Lord. उपासना भक्ती Thank you, करतो. धन्यवाद प्रभू. Lord. Thank you, येशू Jesus. धन्यवाद. Hallelujah. 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 Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. येशू Thank you, धन्यवाद. Jesus. Thank you, येशू Jesus. धन्यवाद. Now, people of God, let's open our mouth and praise Him. याच लोकांना आपण उघडून त्याची स्तुती करूया. Thank Him. Thank त्याचे Him. आभार मानूया. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Lord. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Hallelujah. 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 Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. How great the chasm that lay between us. How high the mountains I could not climb. In desperation, I turned to heaven and spoke your name into the night. Then through the darkness, your loving kindness tore through the shadows of my soul. The work is finished, the end is written. Jesus Christ, my living hope. Who could imagine so great a mercy? What heart could fathom such boundless grace? The God of ages stepped down from glory to wear my sin and bear my shame. The cross has spoken, I am forgiven. The King of Kings calls me his own. Beautiful Savior, I'm
आशा. Oh Jesus, you are my living येशू ख्रिस्त hope. तू माझी जिवंत आशा. Jesus, you are my living येशू hope. तू माझी जिवंत आशा. Oh, you are my living तू माझी hope. जिवंत आशा आहे प्रभू. You are our living तू hope. आमची जिवंत आशा आहे. Praise the Lord, praise the Lord. तुझी स्तुती असो. Hallelujah, hallelujah, hallelujah. आई वो सुबह वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली, खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी चीख है कहाँ। आई वो सुबह, आई
time, I request यावेळेस मी विनंती करत आहे Samarpan Rahulkar to please come forward. ब्रदर समर्पण राऊळकर यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. Brother Samarpan Rahulkar has been selected as the best boundary guardian fielder आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचं निवड करण्यात आली and has आहे. received a medal. त्यासाठी त्याला पदक मिळालं आहे. If your children receive any individual achievements, please bring it in the house of the Lord so that we can felicitate them in the house of the Lord for the glory of God. तुमच्या मुलांना जर वैयक्तिक पारितोषिक मिळालं असेल तर कृपा करून त्यांना घेऊन या चर्चमध्ये आपण त्यांच्या चर्चमध्ये सत्कार करू देवाच्या गौरवासाठी. This year has been declared as the year of studying the names of God in the Bible and receiving the blessings of God in our lives. हे वर्ष जाहीर करण्यात आले देवाचे नाव आणि देवाच्या नावात असणारे जे सामर्थ्य आणि आशीर्वाद. And we have been looking at the series of the name of the Lord is a strong tower. आपण त्या मालिकेकडे पाहतात की परमेश्वराचं नाव बळकट दुर्ग. Proverbs chapter 18 verse 10 the word of God says, नीतिसूत्रे याचा 18 अध्याय the 10 name वचन. of the Lord is a strong tower and the righteous run to it and they are safe. नीतिसूत्र 18:10 मध्ये म्हटलंय परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे त्या धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. How many people are over here covered by the righteousness of Christ? किती जण या ठिकाणी आहेत की ख्रिस्ताच्या धार्मिकतेने आच्छादित झाला आहात. Say, the name of the Lord is my strong tower. परमेश्वराचं नाव And when we run to it, the word of God says that we are safe. याचं Amen. वचन सांगतं की आपण निर्भय राहतो, सुरक्षित राहतो. What a joy and what a great blessing that we have, that the Lord is our strong tower, not only over here, not only in our house, but everywhere we go. Be it in our workplace, be it in our relatives, be it in our neighbors, be it in our place of studies, the strong tower is right there to help us in our time of need. किती अद्भुत आहे की परमेश्वर हा बळकट दुर्ग आहे. केवळ ह्या ठिकाणीच नाही परंतु आपण आपल्या नातेवाईकाच्या ठिकाणी जातो, आपल्या कामाच्या ठिकाणी जातो, आपल्या शेजारी जातो, आपल्या मित्रांकडे जातो, जेथे कुठे आपण जातो परमेश्वराचं नाव आपल्यासाठी बळकट दुर्ग आहे. For the Israelites in Joshua chapter 20, we see that the strong tower was fixed in 3 on one side of the river Jordan and 3 on the other side of the river Jordan. आपण पाहतो यहोशुआच्या 20व्या अध्यायामध्ये परमेश्वराने यहोशूला सांगितलं होतं की 6 शरणपुरे तू बांध, यार्दनच्या एका तिरेला 3 आणि दुसऱ्या तिरेला 3 असे 6. Those were fixed in that location. आणि त्या ठिकाणामध्ये ते स्थायिक होते. And the person who has committed an unintentional crime has to run to the nearest and receive his safety. ज्या व्यक्तीने आजंत किंवा चुकून एखाद्याचा खून केला तर त्या शरणपुरामध्ये जाऊन तो शरण घेत असे. But we thank God for the Lord Jesus Christ. प्रभू येशू बद्दल देवाचे आपण He आभार is मानतो. our strong tower. तो आपण बळकट And दुर्ग. we don't have to strive to run. He is right over there. And when we step in his presence, we shall receive the victory that we have in our lives. आता आपल्याला कुठे धावत जायची गरज नाही परंतु ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणी तो आपल्याकडे येतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो बळकट दुर्ग म्हणून विजय देतो. Joshua chapter 20 verse 8, we see that the last city of refuge that was told by Joshua to be on the one side of the river Jordan is the city of Golan, which means rejoicing. आपण पाहतो की यहोशुआच्या 20व्या अध्याय 8व्या वचनामध्ये जे 6 शरणपुरे त्यांना बांधण्यात आलं होतं, हे शेवट शरणपुरे परमेश्वराने त्यांना बांधायला सांगितलं ते म्हणजे गोलान. Rejoicing is not as happiness. आणि आनंद करणं म्हणजे सुख नाही. Happiness comes from the word hap, which means happenings. आणि इंग्रजीमध्ये सुख म्हटलेलं हॅपन म्हणजे काय, जे सुख आहे ते गोष्टी अवतीभोवती घडतात That means त्यावर अवलंबून if I am असतं. well, I feel happy. If I am having a lot of money, I feel happy. If I am having good health, I am happy. If my work is secure, I am happy, and so on. माझं आरोग्य चांगलं असेल, माझ्याकडे पैसा चांगला असेल, माझं काम चांगलं असेल वगैरे वगैरे म्हणजे मी सुखी. But rejoicing comes from the word
joy which is the fruit of the Spirit. आपण पाहतो आनंद हा शब्द कुठून येतो, जे आत्म्याचं फळ आनंद आहे And त्याच्यातून. irrespective whether I am sick or well, whether I am having lacking or abundance, whatever the situation, I can still rejoice because the joy of the Lord is our strength. मग मी आजारी असो किंवा मी बरा असो, माझ्याकडे भरपुरी असो किंवा कमी असो, मी आनंद करेल, कारण परमेश्वराचा आनंद माझी ताकद That's आहे. why 1 Thessalonians chapter 5 verse 16 the word of God says, पहिले rejoice तेसलोनिकरांचं 5 ते 16 forevermore. वचन, सर्वदा आनंद करा, Rejoice forevermore. सर्वदा आनंद Can करा. you turn to your neighbor and say, rejoice forevermore. तुझ्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि मला सर्वदा आनंद करा, Rejoice forevermore. सर्वदा आनंद I do करा. not know what sickness you might be having in your body. Rejoice forevermore. मला माहित नाही तुमच्या जीवनात कुठला आजार आहे, शरीरामध्ये आनंद करा सर्वदा. I do not know what situation you might be having in your family. Rejoice मला forevermore. माहित नाही तुमच्या कुटुंबामध्ये काय परिस्थिती आहे, सर्वदा आनंद करा. Let not that sickness, let not that family problem, let not that discourage eclipse the joy of the Lord in your life. तुमच्या कुटुंबातील जो आनंद आहे, तुमचा जो आजार आहे, तुमच्या परिस्थितीने तुमचे जे आनंद आहे त्याला ग्रहण लागू देऊ नका. David, the great man who is called as the man after God's own heart, knew what it meant to be in the presence of God and receive the joy of the Lord. दावीद जो परमेश्वराच्या मनासारखा व्यक्ती होता, त्याला माहिती होती की परमेश्वराच्या उपस्थितीत राहणे आणि आनंद मिळवणं म्हणजे काय. As our choir rightly sang the song that David said in Psalms 27 verse 4, he says, one thing I desire of the Lord, that which I seek after, that I may dwell in his house, behold the beauty of the Lord and receive the counsel of the Lord in my life. जसं गायनवृंदाने योग्य गीत गायले की जसं दावीद म्हटला, एक वरदान परमेश्वराकडे मी मागतो, ते म्हणजे मी परमेश्वराच्या घरात राहील आणि त्याच्या प्राप्तीसाठी झटेल. And the same David writes in Psalms 122 verse 1. तोच दावीद 122 स्तोत्र Says- 1 वचनामध्ये लिहितो. Then David said, I was glad when they said to me, let's go into the house of the Lord. स्तोत्र संहिता 122 आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. My question this morning is not that, are you glad? माझा आज सकाळी हा प्रश्न नाही की तुम्ही You know, खुश आहात का. I can see your smiling faces. तुमचे हसमुख चेहरे मला You दिसत are so आहेत. glad to be in the house of the Lord. तुम्ही खुश आहात देवाच्या घरात But my आहात. question is that why are we glad to be in the house of the Lord? माझा प्रश्न आहे, तुम्ही प्रभूच्या घरात आहात, आनंदी का आहात. Why are we glad to be in the house of the तुम्ही Lord? का प्रभूच्या घरामध्ये असण्याकरिता Can आनंदी anybody आहात. tell me why are you glad to be in the house of the Lord? कुणी सांगू शकतं का तुम्ही का प्रभूच्या घरामध्ये आनंदी आहात. Yes. होय, Worship the Lord. Very प्रभूची good. उपासना भक्ती करण्याकरिता फार चांगलं. Give thanks to the Lord. प्रभूची उपकार स्तुती करण्याकरिता That's all. फक्त 2च जण. फेलोशिप, Listen from God. Fellowship. देवाकडून ऐकणं, सहभागिता. You know, I think you have already preached my message. माझा उपदेश तुम्ही सगळ्यांनी केला आहे मला असं वाटतं आता. But some people are there. काही लोक असे They आहेत, come with the purpose to meet their friends. चर्चला कशाला येतात, मित्र मैत्रिणीला Weekly भेटायला, fellowship. Weekly fellowship. आठवड्याची सहभागिता. Some people are so concerned about meeting their friend that the moment they enter in the gate, they turn to the left side, go under the tamarind tree, and different fellowship going on over there. I call them as the outstanding members. काही लोक येतात चर्चच्या फाटकामध्ये प्रवेश करतात, डाव्या हाताला जातात, चिंचेच्या झाडाखाली मित्रांबरोबर सहभागिता करतात. मी त्यांना म्हणतो मंदिराच्या बाहेर उभे असणारी सहभागिता. Some people are there, they come to the church, so that after the church they can have a selfie point over here. काही लोक चर्च मध्ये येतात, चर्च सुटले की बाहेर जे हिरवेगार झाड आहेत त्याच्याबरोबर सेल्फी काढायचा. So glad, and immediately on Monday the status comes that we were in the church. आणि मग सोमवारी स्टेटस टाकायला बघा मी चर्च मध्ये होतो. But David had a different reason to be glad to be in the house of the Lord. दाविदाचं वेगळंच कारण होतं की तो देवाच्या घरामध्ये आल्यामुळे आनंदी झाला. Why was David glad to be in the house of the Lord? दावीद का आनंदित होता देवाच्या घरामध्ये And I tell you, आल्यानंतर. when we have the same reasons as David had to be to be glad in the house of the Lord, our joy is going to be contagious. We are going to be joy givers outside in the world, where people are groping in sadness, people are groping in desperation, people are groping in hopelessness. जसा दावीद प्रभूच्या घरामध्ये आला आनंद करिता, आपण त्याच प्रकारे आनंद घेण्याकरिता आलो तर आपला आनंद सर्वसामान्य होईल. जे लोक हताश आहेत, निराश आहेत, दुःखात आहेत, त्यांच्यापर्यंत आपण आनंद पोहोचू शकतो आणि तो आनंद देऊ शकतो. The first reason why David was glad to be in the house of the Lord, पहिलं कारण दावीद का आनंदी होता देवाच्या घरात because of आल्यानंतर. the purpose of why he was going to the house of the त्याचा Lord. उद्देश काय होता देवाच्या घरी The word of God जाण्याचा. says in Psalms 122 verse 4.
स्तोत्रसंहिता 122:4. The word of God says, whither the tribes go up, the tribes unto the Lord, unto the testimony of Israel, to give thanks unto the name of the Lord. स्तोत्रसंहिता 122:4. इस्रायलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश परमेश्वराचे वंश परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्याकरिता चढून येतात. In this verse, David mentioned two primary purposes why he went to the house of the Lord. त्या ठिकाणी दावीद दोन प्राथमिक गोष्टी सांगत आहे का तो देवाच्या घरी गेला. He says, unto the testimony of Israel. तो म्हटलं इस्रायल लोकांना लावून दिलेल्या That निर्बंधाप्रमाणे means God had commanded the people of Israel to be in the place of Jerusalem, the tabernacle over there, to celebrate the Jewish feast, that is the feast of Pentecost, the feast of Passover, and the feast of the tabernacles. परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं होतं की यरूशलेम मध्ये जाऊन परमेश्वराचे जे महत्वाचे 3 सण आहेत त्या 3 सणांचं पालन करायचं. ते म्हणजे वलांडणा सण, पेंटिकॉस्टचा सण आणि मंडपाचा सण. The purpose we are here to worship the Lord, the purpose that makes us glad to be in the house of the Lord, because it is the command of the Lord that He is going to bless those who are there in the house of the Lord, because that is the appointed time of the Lord for them. आपण परमेश्वराच्या घरामध्ये यासाठी येतो की परमेश्वराची आज्ञा आहे की ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या घरामध्ये येतो त्याच्या निर्बंधाचं पालन करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला आनंद देतो. It is not something that we do out of fear that if I don't go to church then God will punish me or some kind of bad thing will happen in my life. आपण अशा भीतीपोटी येत नाही चर्च मध्ये जर गेलो नाही तर परमेश्वर माझ्या जीवनामध्ये मला शिक्षा देईल किंवा काहीतरी वाईट माझ्या जीवनात होईल. Because we love God, we come in the house of the Lord. देवाला प्रीती आपण करतो त्यामुळे आपण देवाच्या घरात Because we येतो. love God when we come in the house of the त्याच्या Lord. घरात आपण काय येतो कारण त्याच्यावर प्रीती The करतो. worship leader does not have to say, let us lift up our hand. Automatically our hands will be lifted up. मग गायन वृंदाचा पुढारीला सांगण्याची गरज नाही की हात वर करता आपोआप आपले हात वर Automatically we जातील. will be worshiping the living God. आपण जिवंत देवाची उपासना करत Because राहू. that is not out of compulsion but out of love for God. कुणीतरी आपल्याला जबरदस्ती करून म्हणून नाही परंतु आपण देवावर प्रीती करतो म्हणून देवाची उपासना भक्ती They करतो. came to the house of the Lord according to the testimony of the Lord. देवाच्या निर्बंधाप्रमाणे साक्ष देण्याकरिता ते देवाच्या घरात आले. Why we come in the house of the Lord? Why we come in the house of the आपण Lord? का देवाच्या घरात येतो. We come in the house of the Lord to receive the word of God. Hallelujah. आपलं देवाचं वचन स्वीकारण्याकरिता We आपण come देवाच्या घरात येतो. to receive the word of God. देवाचं वचन The word of स्वीकारण्याकरिता God आपण says येतो. that the word of God is like a seed. देवाचं वचन सांगतं देवाचं वचन बी प्रमाणे And when आहे. it falls on the good soil, it bears fruit 30-fold, 60-fold and 100-fold. ज्यावेळेस ते चांगल्या सुपीक जमिनीवर ते बी पडतं त्यावेळेस 30 पट 60 पट 100 पट फळ ते My देतं. question this morning is this. आज सकाळी माझा प्रश्न हा आहे What is the condition of our heart? तुमच्या हृदयाची परिस्थिती काय Is our आहे. condition of our heart as a pathway where we just ignore the word of God and say, no, it's not for me, it's not going to work in my life? आपलं हृदय असं वाटेवरच्या बिया असं पडल्यासारखं आहे की नाही नाही हे देवाचं वचन माझ्यासाठी नाही माझ्या काहीच उपयोगाचं नाही. Are we going to, is our heart as a rocky soil where we emotionally receive the word of God and after we go and face the reality of our life, we think that, oh, this is good, emotions are good, only till the house of the Lord. It cannot work in my personal life. आपलं जी जमीन आहे ते खडकाळ हृदयाची जमीन अशी खडकाळ जमीन आहे का ते देवाचं वचन त्यावर पडतं आणि आपण भावनिक या ठिकाणी होतो आणि चर्चच्या बाहेर गेल्यानंतर नंतर म्हणतो की नाही नाही ते देवाचं वचन भावनिक आहे चर्च मध्येच ठीक आहे बाहेर त्याचा काही उपयोग होत नाही. Is the soil, that is the heart, like the thorns and thistles that are there to choke the growth of the word of God in our lives by cares and worries? जगाच्या चिंता काळजी आपल्या जीवनामध्ये येतात आपलं हृदय त्या जमिनीप्रमाणे काय काठे कुसळते की त्या ठिकाणी ते बी पेरलं गेलं आणि त्याची वाढ खुंटली आहे. Our heart needs to be like the good soil. आपलं हृदय सुपीक That's why जमिनीप्रमाणे we पाहिजे. worship the Lord. आपण त्यासाठी प्रभूची That's उपासना why भक्ती we करतो. glorify the name of the त्यामुळे Lord. देवाचा गौरव आपण So that the करतो. Holy Spirit comes and He plows our heart and make it good to receive the word of God. जेणेकरून पवित्र आत्मा येतो आपल्या हृदयाची नांगरणी करतो जेणेकरून आपण देवाचं वचन स्वीकारतो. What kind of word we receive when we come to the house of the Lord? देवाच्या घरात येतो त्यावेळेस कशा प्रकारचं वचन आपण 2 Timothy स्वीकारतो. chapter 3 verse 16, the word of God says, दुसरे तिमोथी याचा 3रा all अध्याय 16 scripture वचन. is inspired of God and is profitable for doctrine, for reproof, for correction and for instruction in righteousness. दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय 16 वचन. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र लेख सद्बोध दोष दाखविणे
सुधारणूक नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. The word of God that we receive जे देवाचं वचन आपण is not just स्वीकारतो bless me, bless me, bless me, bless me, and bless me, word of ते God. वचन नाही की देवा आशीर्वाद दे आशीर्वाद दे आशीर्वाद दे आशीर्वाद दे हे Many people वचन. want just bless me, word of God. देवांना काय पाहिजे आशीर्वाद दे हेच But this is वचन. what the word of God says. पण देवाचं वचन काय It is सांगतं there profitable for doctrine. ते नीती शिक्षणाकरिता आहे. It is there profitable for reproof, ते आपल्याला दोष for दाखवण्याकरिता आहे. correction, and for instruction in righteousness. सद्बोध दाखवण्याकरिता दोष दाखवण्याकरिता सुधारणेकरिता. Why was David glad when they said to him, let's go to the house of the Lord? दावीद का खुश झाला जास्त ते म्हणाले की आपण परमेश्वराच्या घरी Because जाऊ. of the purpose for him to come is to receive the word of God. त्याचा उद्देश काय होता देवाचं वचन स्वीकारणे. Secondly, it is there he was glad to be in the house of the Lord. तो का प्रभूच्या घरात जाण्याकरिता आनंदी होता. Because the purpose for being in the house of the Lord is to give thanks unto the Lord. Hallelujah. परमेश्वराच्या घरात जाण्याचा उद्देश म्हणजे परमेश्वराची उपकार The स्तुती word of करणे. God says over here, देवाचं वचन या ठिकाणी म्हणत a आहे testimony to Israel and to give thanks unto the name of the Lord. परमेश्वराच्या नावाची उपकार स्मरण करण्याकरिता. We must give thanks to the name of the Lord. देवाच्या नावाची आपण उपकार स्तुती केलीच Psalmist says पाहिजे. in Psalms 103 verse 2, स्तोत्रसंहिता it says, 103:2. bless the Lord, O my soul, हे माझ्या जीवा परमेश्वराचा and धन्यवाद forget कर. not his blessings. त्याचे उपकार विसरू नको. When we all stand in the presence of the Lord, प्रभूच्या सानिध्यात आपण सर्वजण उभे let us राहूया. all stand in the presence of the Lord. सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे And राहूया. this is what we are going to do. आपण हे करणार आहोत. We are going to do a practical demonstration of what the word of God says over देवाचं here. वचन सांगतात त्याप्रमाणे आपण करणार आहोत. Our name is not to our body. आपलं नाव आपल्या शरीराला देण्यात आलं Our आहे. name is to our soul. आपलं नाव आपल्या जीवाला So देण्यात what आलं we are आहे. going to do is this. आपण काय करणार आहोत ते I want you हे. to put your hand on your heart, and तुमचा हात तुमच्या अंतःकरणावर हृदयावर then I ठेवा. want you to say, तुम्ही म्हणावं. I want you to take your name तुम्ही स्वतःचं नाव घ्या. as I do. Bless the Lord, Stephen Dar, and forget not the healing that God has given unto you. तुमचं नाव घ्या. Very soft voice. आवाज काय ऐकू येत नाही. Very soft voice. हळू बोलताय तुम्ही. The word of God said that we need to joyfully make a loud shout of jubilation unto the Lord. त्याचा म्हणजे त्या आनंदाने मोठा गजर केला So पाहिजे. I want you to take your name. तुमच्या स्वतःचं नाव घ्या. Bless the Lord, Stephen Dar, and forget not the protection that God has given unto you. देवाने दिलेली सुरक्षा विसरू नये. Praise the Lord, Stephen Dar, and not स्टीवन दार नका म्हणू. तुमचं नाव घ्या. tell your name. You see Das, Dar and Das दार confusion आणि over दास here. गोंधळ झाला. Bless तुम्ही the तुमचं नाव Lord, घ्या. Stephen Dar, and forget not विसरू the नकोस. provision that the पुरवठा Lord has given unto you. पुरवठा जो देवाने दिला Shall we आहे. clap our hands and give praise to the King of Kings and the Lord of Lords? टाळा वाजवूया. राजांच्या राजा प्रभूच्या You may be प्रभूची seated in the स्तुती presence करूया. of the Lord. प्रभूच्या सानिध्यामध्ये The स्थानापन्न Sunday होऊया. is not a day to put a ration list before God. Give me this, give me this, give me this, give me this. रविवारचा दिवस असा नाही की शिदोरीची यादी देवाला दे We दे do दे the दे same दे thing from दे. Monday to Saturday. तेच आपण करतो सोमवार ते But when we शनिवार. come to the house of the Lord on Sunday, रविवारी- we are there to celebrate, to give thanks unto the Lord. ज्यावेळेस रविवारी आपण देवाच्या घरामध्ये येतो त्यावेळेस आपण उत्सव साजरा करतो आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. Hebrews chapter 13 verse 15, the word of God says, इब्रियकांस पत्र याचा 13वा अध्याय 15 वचन. by him therefore let us offer the sacrifice of praise unto God continually, that is the fruit of our lips, giving thanks to his name. इब्रियकांस पत्र याचा 13वा अध्याय 15 वचन. म्हणून त्याचे नाव पद करणाऱ्या ओटाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पावा. Why David was glad to be in the house of the Lord? दावीद का देवाच्या घरात आनंदी होता. Why David was overjoyed when they said, let's go to the house of the Lord? अति आनंदित का झाला दावीद ज्यावेळेस ते म्हणले Because चला of आपण the प्रभूच्या घरी purpose जाऊया. why the people went over there. तिथं उद्देश होता लोक का गेले. They went to listen to the word of God. ते गेले देवाचं वचन They ऐकायला. went to give thanks unto the ते Lord. गेले देवाची उपकार स्तुती The करायला. second reason why David says, I was glad when they said to me, let's get to the house of the Lord. दुसरं कारण दावीद का म्हणाला की मला आनंद वाटला जास्त म्हणाल प्रभूच्या घरी जाऊ. Because of the people that gathered over there. त्या ठिकाणी जे लोक एकत्रित झाले त्याकरिता. Verse 1, the word of God says, देवाचं वचन पहिल्या Psalms वचनात म्हणत आहे. 122 verse 1. स्तोत्र 122 It says, I was glad when they said to me, let us go to the house of the Lord. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद Says, झाला. I was glad when they, that is a plural term, said to me, let us, that is a plural term,
go to the house of the Lord. जास्त तो म्हणाला की आपण म्हणजे अनेक वचने आहे, जास्त म्हणाला जाऊ अनेक वचने आहे की आपण देवाच्या मंदिरात जाऊ. The people who gathered there went as a body of Christ. आपण ते लोक प्रभूच्या मंदिरात गेले ख्रिस्ताचं शरीर या नात्याने. Just look around yourself. तुमच्या अवतीभोवती पहा, Look around yourself. तुमच्या अवतीभोवती पहा, बाहेर You know, नाही. you see person from Maharashtra. तुम्ही पाहता महाराष्ट्राचा व्यक्ती आहे. How many from North India over here? Can I see your hands? उत्तर भारतातले किती, हात उंच करा. They're North Indian over here. उत्तर भारतीय आहेत, South Indian. दक्षिण भारतीय, Yes. Northeast. Yes. All of us have different language. सर्वांची भाषा Some वेगवेगळी are आहे. Telugu, some are Malayali, some are Tamilian, Gujarati, and all those things are या there. सर्व भाषावाले सगळे आहेत आपल्या इथं. We are born of different different area. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलो We आहोत. speak different languages. आपण वेगवेगळ्या भाषा It बोलतो. does not matter from where we are. हरकत नाही आपण कुठून आलो It does आहोत. not matter what language we speak. आपण काय भाषा बोलतो हे It does महत्वाचं not नाही. matter what is our likes or dislikes. आपल्या आवड निवड काय आहेत But महत्वाचं all नाही. that matter that we are being purchased by the precious blood of the Lord Jesus Christ. महत्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण मौल्यवानाने विकत घेतलं All आहोत. that matters is that we have been washed by the precious blood of the Lord Jesus Christ. महत्वाचं आहे की येशूच्या मौल्यवान रक्ताने आपण धुवून शुद्ध झालो That is आहोत. what should matter in our lives. And आपल्या जीवनामध्ये हीच गोष्ट महत्वाची the असली practicality पाहिजे. of that we are going to see immediately after the service over here. आणि ते संपल्यानंतर व्यावहारिकरित्या चर्च सुटल्यानंतरच आपण That's पाहतो. where we are going to come together irrespective of our language, irrespective of our geographical location that we have come for, and we are going to meet each other and tell them that I am glad to see you in the house of the Lord. चर्च संपल्यानंतर आपण भेटणार आहोत. मग आपल्या भाषा बोली कोणती असो, आपले भौगोलिक राहण्याचं स्थान कुठलं असो, पण एकमेकाला आपण भेटून म्हणणार देवाची स्तुती आहे There is असो. one thing that matters is that we have been saved by the precious blood of the Lord Jesus एक Christ. गोष्ट महत्वाची आहे की प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताने आपण There धुवून is शुद्ध झाला one thing that आहोत. matters that we have been redeemed by the blood of the Lord एक Jesus गोष्ट Christ. महत्वाची आहे की येशूच्या रक्ताने आपल्याला उद्धार मुक्ती मिळाली आहे. Secondly, he sees the people over there as a family. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी देवाच्या लोकांना तो एक कुटुंब म्हणून David पाहतो. says over here that whither the tribes go up, the tribes of the Lord. त्या ठिकाणी दावीद म्हणत आहे की तुझकडे वंश परमेश्वराचे वंश येतात. For the people of Israel, worship time was a family time. इस्रायल लोकांसाठी उपासना भक्तीची वेळ कौटुंबिक वेळ For होती. the early church in Acts chapter 2 verse 42 to 47, it was a time of fellowship. प्रेषितांच्या ग्रंथ दुसरा अध्याय 42 ते 47 वचनामध्ये ती सहभागितेची वेळ होती. But sad to say that is not the situation of the Christians worldwide. परंतु दुःखाची गोष्ट आहे, जागतिक ख्रिस्ती लोकांची आता परिस्थिती तशी नाही. Husband goes to one church, नवरा एका चर्चला wife जातो, goes to one church, बायको दुसऱ्या चर्चला children जाते, go to one church, मुलं तिसऱ्या चर्चला and जातात. so on. And so on. असंच होत And राहतं. yet we expect God's blessing in our lives. अपेक्षा करतो की देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा. In some churches we have one row only men, one row only women. काही चर्च मध्ये फक्त एक रांग वेगळी स्त्रियांसाठी, एक रांग पुरुषासाठी. But I thank God that we sit as the family of God. आणि Hallelujah. देवाचा आभार मानतो आपण कुटुंब We या sit नात्याने as एकत्र the family of बसतो. God. देवाचं कुटुंब या When नात्याने we आपण come बसतो. together in the house of the Lord as the family of God, देवाच्या घरामध्ये कुटुंब या God नात्याने is आपण देवाच्या going घरात to bless येतो. our children. They are going to grow as olive plants around our table. They are going to grow in stature, in wisdom, and in the favor of God and ज्यावेळेस man. कुटुंब या नात्याने आपण एकत्र येतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या मुलांना त्या मेजामध्ये असणाऱ्या जैतुन्याच्या झाडासारखं करेल. ते आपल्या देवाच्या वचनाच्या निर्बंधामध्ये वचनामध्ये वाढतील. When we come as a family in the house of the Lord, कुटुंब या नात्याने ज्यावेळेस आपण देवाच्या घरात God येतो, is going to bless our wives as fruitful vines in the house of in our houses. देव आपल्या पत्नीला एक फळद्रूप द्राक्षवेला असा आशीर्वादित करेल देवाच्या घरात. When we come as a family in the house of the Lord, कुटुंब या नात्याने ज्यावेळेस आपण देवाच्या घरात God is येतो, going to bless our husbands as tree planted by the rivers of water, which will bear fruit in its season, whose leaves shall not wither, and whatsoever they shall do, it will be prospered. परमेश्वर आपल्या पतीला आशीर्वादित करेल की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले त्या प्रत्येक हंगामी फळ देते. We ते are कधीच the- कोमजणार नाही. We are the family of God. आपण देवाचं कुटुंब You know, आहोत. that's why we don't have the single language services. त्यामुळे एक भाषेची आपली सभा नाही. You know, so many times in so many churches they have the single language service. पुष्कळच्या चर्च मध्ये एक भाषेची सभा They have असते. English service, इंग्रजी भाषेची they have सभा, Kannada service, कन्नडाची सभा, they have Malayali service, मराठी भाषेत सभा, Tamil service, Tamil service, तामिळ भाषेची सभा, Marathi service, मराठी भाषेची सभा. and those who are attending the English service they think that we are the elite group. आणि मग इंग्लिश सभेला जे जातात त्यांना वाटतं की आम्ही अति प्रतिष्ठित आहोत. English service.
इंग्रजीची सभा आम्ही जातो, English service. इंग्लिशची सभा. They will be a part of that service without knowing the ABCD of English. काही काही जण तर त्या सभेला जातात, त्यांना एबीसीडी पण माहिती नसतं, पण जातात इंग्रजीच्या That's सभेला. why we have one common service, be it Marathi, be it English, be it Tamil, be it Malayali, whatever language it is. त्यामुळं आपली एकच सभा असते, दोन भाषेमध्ये कोणत्या भाषेचे लोक येऊ सगळ्यांना कळतं. Because the word of God says कारण देवाचं वचन that सांगतं how beautiful it is when brethren come together. किती मनोरम जास्त बंधू I एकत्र would येतात. say how beautiful it is when families come together. मी असं म्हणेल की जास्त कुटुंब एकत्र For येतात, किती मनोरम आहे. there, God has decided to bless them. तिथं देवाने Hallelujah. आशीर्वाद द्यायचा निर्णय घेतला How many आहे. of you glad that God wants to bless your family? किती जण खुश आहात का देवाला तुमच्या कुटुंबाला How many आशीर्वाद of you करायचा glad आहे. that God decided to bless your young children? किती जण खुश आहात की देवाला तुमच्या लेकरांना आशीर्वादित करायचं आहे. Why? Because my God, our God is not a respecter of person. का? कारण आपला देव कोणत्या व्यक्तीत My God पक्षपात is करत not a नाही. respecter of any kind of geographical location. तुम्ही कोणत्या भौगोलिक My क्षेत्रातून असा God देव is पक्षपात not a करत नाही. respecter of any kind of language. कोणती भाषा असो देव पक्षपात करत नाही. The word of God said that every good and perfect gift comes from heaven above. देवाचं वचन सांगतात चांगली आणि परिपूर्ण देणगी देवाकडून येते. Why was David glad when they said to him, let's go to the house of the Lord? दावीद का आनंदित झाला ज्यावेळेस ते म्हणाले चला आपण प्रभूच्या घरी जाऊ. Firstly, because of the purpose. पहिला म्हणजे तो उद्देश. He had a purpose to go to the house of the Lord, to hear the word of God and to give thanks to the Lord. उद्देश हा होता की देवाचं वचन ऐकणं, देवाची उपकार स्तुती करणं. Secondly, why David was glad when they said to him, let's go to the house of the Lord? दुसरी गोष्ट दावीद का आनंदित झाला ज्यावेळेस ते म्हणाले चला आपण प्रभूच्या घराकडे जाऊया. Because he was glad to see the people, irrespective of whatever differences they had, they are coming in the house of the Lord, united to receive the blessings of God. लोक त्या ठिकाणी एक होते, त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता, परंतु एकतेमध्ये ते परमेश्वराची उपासना भक्ती करत होते. Thirdly, why David was glad when they said to him, let's go to the house of the Lord? तिसरी गोष्ट दावीद का आनंदित झाला ज्यावेळेस ते म्हणाला चला आपण प्रभूच्या घरी जाऊया, If you read the घराकडे entire जाऊया. psalm, if you read the entire psalm, पूर्ण स्तोत्र जर तुम्ही I would वाचलं, urge you to read Psalm 122 when you go back home. मी तुम्हाला विनंती करतो घरी गेल्यानंतर 122 स्तोत्र पूर्णपणे वाचा. 4 times the name Lord is mentioned in this psalm. या स्तोत्रामध्ये 4 वेळेस परमेश्वर या नावाचा उल्लेख The आहे. word Lord in Hebrew means Jehovah or Yahweh. इब्री भाषेमध्ये परमेश्वराचं नाव आहे, म्हणजे यावे किंवा This name यहोवा. appears more than 6,800 times in the Old Testament. 6,800 वेळापेक्षा अधिक जुन्या करारात त्या नावाचा उल्लेख This आहे. name identifies God as eternal and self-existing God. स्वस्तित्वात असणारा सनातन देव असणारा या शब्दाचा अर्थ आहे. This is the same God name that God made himself known to Moses in Exodus chapter 33 verse 14. He said that go and tell them that I am who I am has sent you. निर्गमनाचा 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये तेच नाव देवाने मोशेला सांगितलं की जाऊन तू त्यांना सांग की मी आहे तो आहे. When David went to the house of the Lord, ज्यावेळेस दावीद प्रभूच्या घराकडे गेला, only one name that is glorified, that is the name of the Lord. फक्त Hallelujah. एकाच नावाचं गौरव ते म्हणजे There is प्रभूच्या only नावाचं one गौरव. name that is glorified, that is the name of the Lord. फक्त एकाच नावाचं गौरव ते म्हणजे परमेश्वराचं नाव. Because the word of God says, कारण देवाचं वचन and Jesus सांगतं, said that if you lift me up, I will draw all men unto me. येशू म्हटलं जर तुम्ही मला उंचवलं तर सर्व लोकांना मी माझ्याकडे Why आकर्षित there करेन. is problem in people coming to the Lord? का समस्या आहे लोकांना प्रभूकडे Why there is येण्याकरिता? problem people coming and accepting the Lord Jesus Christ? लोकांना का समस्या आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार Because when they करण्याकरिता? come to the house of the Lord, आणि ज्या समोर प्रभूच्या instead घराकडे of येतो, lifting up God, they see people lifting up themselves. ते देवाला उंचवण्यापेक्षा स्वतःला उंचवत बसतात. In our testimony, we need to glorify the name of the Lord. आपल्या साक्षीमध्ये आपण देवाच्या नावाचं गौरव Instead केलं of saying, पाहिजे. I did this, I did that, I fasted and I prayed and I did this and that, let us give glory to God and say, God has healed me, God has provided my need, God has protected me. आपण सांगतो की मी इतक्या वेळ प्रार्थना केली, इतकं उपवास केला, हे केलं ते केलं, त्यापेक्षा सांग की देवाने मला बरं केलंय, देवाने माझ्या गरजांचा पुरवठा केलाय, देवाने मला आशीर्वाद In दिला our आहे. worship, we are here to sow with a sole purpose to glorify the name of the Lord. आपल्या भक्तीमध्ये आपला एकच उद्देश आहे परमेश्वराच्या नावाचं गौरव In our करणे. messages, we are glorifying the name of the Lord. आपल्या संदेशामध्ये आपण देवाच्या नावाचं गौरव And the word of करतो. God says in Psalms 34 verse 8. स्तोत्र संहिता Psalms 34 verse 2, I'm sorry.
Psalm 34 34 verse 2, the word of God says, स्तोत्रसंहिता and 34 psalmist says, my soul shall make her boast in the Lord, and the humble shall hear thereof and be glad. स्तोत्रसंहिता 34:2 माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवल दीने ऐकून हर्ष करतील. What will happen when we glorify the name of the Lord? काय होईल ज्यावेळेस आपण देवाच्या नावाचा The गौरव word of करतो. God says, देवाचं वचन the सांगतं humble shall thereof hear it and be glad. दिन हे ऐकून हर्ष करतील. Our joy will be contagious, will be spreading around to others when we glorify the name of the Lord. ज्यास आपण देवाच्या नावाचं गौरव करू आपला आनंद संसर्जन्य होईल, Psalmist says, लोकांपर्यंत तो my जाईल. soul shall boast in the Lord. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझा जीव परमेश्वराची प्रावडी Everything मिरवेल. that we have in our lives, everything that we have in our lives, त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये be आहेत. it our money, पैसा असो, be it our food, आपलं जेवण be it असो, our clothes, आपलं वस्त्र be असो, it our house, आपलं घर be असो, it our car, आपली कार असो, whatever it is, जे काही आहे everything comes from the living God. सर्व काही जिवंत देवाकडून The word of येतं. God says that every good and perfect gift come from the Lord. देवाचं वचन सांगतं प्रत्येक उत्तम आणि चांगले देणगी प्रभूकडून the येते. breath that we breathe come from the Lord. आपला श्वास प्रभू आपल्याला देतो. Every moment that we live comes from the Lord. प्रत्येक क्षण आपण जगतो Psalmist देवाकडून says, देतो. in Him we live and move and have our being. स्तोत्रकर्ता म्हणतो त्याच्यामध्ये जगतो, त्याच्यामध्ये आपण राहतो आणि आपलं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे. That's why the word of God says. त्यामुळे देवाचं वचन David सांगतं. understood when he said, my soul shall make her boast in the Lord. त्यावेळेस दावीद म्हणतो की माझा जीव त्याच्यामध्ये प्रावडी And मिरवेल. when we boast in the Lord, ज्यासं when प्रभूमध्ये we प्रावडी give all the मिरवतो, glory to God, त्या सर्व गौरव देवाला आपण then the word of देतो. God says, त्यानंतर देवाचं वचन the सांगतं humble shall thereof hear it and be glad. दिन हे ऐकून हर्ष You करतील. know, I like that Marathi word for some reason. काही कारणासाठी मला मराठी शब्द It आवडतो. says deen. दिन This means poor. दिन म्हणजे गरीब. Poor, with very difficult to understand the definition of poor in our country. आपल्या देशामध्ये गरीब याची व्याख्या परिभाषा समजणं फार कठीण. Once I was invited by one brother. एका बंधूने मला आमंत्रित He केलं. said that I am serving, doing ministry in the slum area near the Kirloskar bridge, Ramtekdi. रामटेकडी किर्लोस्करचा पूल आहे तिथं मी झोपडपट्टीमध्ये देवाची सेवा करत आहे. And he said, Pastor, will you be able to come? त्यामुळे पास्टर तुम्ही येऊ शकाल का? I said, why not? I will come. म्हटलं का नाही, येईल ना. So I went with him, मी त्यांच्या बरोबर गेलो and then we went to a house that was made of tin shed. आणि त्या ठिकाणी पत्र्याचं घर होतं. And I had to literally bend down and go in the house. ते इतकं लहान होतं मला वाकून त्या घरात We जावं went लागलं. in the त्याची house, उंची. and the brother said that, can you share within 2 minutes the word of God over here? ते म्हणतो म्हणलेलं 2 मिनिटात देवाचं वचन सांगा. So I shared the word of God, मी देवाचं वचन सांगितलं. and I was sharing, I was looking here and there in the house. घरात इकडे तिकडे बघत होतो. There was a television over there. त्या ठिकाणी टीव्ही होता, There was a washing machine over there. धुण्याची मशीन होती. And then I ended up, I prayed a prayer of blessing on that family. मी प्रार्थना केली आशीर्वादाची आणि प्रार्थना We संपवली. went out of that house. घरातून बाहेर गेलो. When we came out of the house, घरातून बाहेर I आल्यानंतर said, brother, is this family poor? म्हटलं बंधू हे कुटुंब गरीब आहे का? So he said, yes. ते म्हणाले होय. I said, I saw the television, it is working. मी म्हटलं टीव्ही पाहायला चालू आहे का तो बंद आहे? Yes. चालतोय. I said, where is the dish antenna? मी म्हटलं त्याचा डिश अँटिना कुठे आहे? He said, on the Sulabh Sauchalay, आणि ते म्हटलं common सुलभ शौचालय. toilet. सुलभ शौचालय. Then I saw the washing machine, मग धुण्याचे यंत्र पाहिलं, वॉशिंग मशीन fully automatic washing machine. पूर्णपणे ऑटोमॅटिक. And I said that that is working. म्हटलं हे बंद आहे का चालू आहे? He said, yes, it's working. चालू आहे मशीन. Where is the outlet? आणि मग पाणी बाहेर जातं कुठे Outlet आहे? in that common nala outside. आणि बाहेर जाणाऱ्या ड्रेनेज मध्ये ते आहे. I'm calling them say poor. हे स्वतःला गरीब म्हणतात. That is not the definition of poor. गरीब म्हणजे त्याची व्याख्या ही Jesus नाही. is the one who became poor for us. येशू आपल्यासाठी The गरीब maker झाला, of heaven and earth. निर्माण करता स्वर्ग He पृथ्वीचा. came down and he was born in a place which was not his own. It was a borrowed manger. आणि त्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला, त्या ठिकाणी त्याची स्वतःची जागा नव्हती, ती दुसऱ्याकडून घेतलेली गव्हाणी होती. He traveled on a vehicle, the donkey that was not even his. आणि ज्या वाहनाने तो गेला ते म्हणजे गाडं होतं ते स्वतःच त्याचं He had the food, supper with the disciples which was not his. आणि ज्या ठिकाणी शेवटचं भोजन केलं त्याच्यात ते स्वतःच नव्हतं. He was buried in a tomb which was not his. ज्या कबरेत त्याला पुरण्यात आलं येशूची ती Why नव्हती. Jesus took the form of a poor person? येशू ख्रिस्ताने गरीब दिनाचे So स्वरूप that का you घेतलं? and me can be rich in Christ. Hallelujah. ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी धनवान व्हावं. Jesus became poor. येशू ख्रिस्त दीन गरीब What झाला. does the word of God say? देवाचं वचन काय The सांगतं? humble shall hear, the poor shall hear,
hear, the bankrupt shall hear, the person who does not have any reason to say that because of this I have the blessing, he shall hear and shall be glad. जो दीन आहे, ज्याच्याकडे पैसे नाही, जो कंगाल झालेला आहे, ज्याच्याकडे काहीच नाही, तो हर्ष करेल. Why? का David was glad when they said to him, let's go to the house of the Lord. दावीद का आनंदी झाला जास्त म्हणत चला आपण प्रभूच्या घरात Firstly, जाऊया. because of the purpose that he had for going to the house of the Lord. एक उद्देश त्याचा होता देवाच्या घरात जाण्याचा. He went to hear the word of God. त्याचं वचन ऐकायला तो He गेला. went to give thanks to the Lord. देवाची उपकार स्तुती करायला तो गेला. Secondly, David was glad because when they said to him, let's go to the house of the Lord, because of the people that gather in the house of the Lord. दुसरी गोष्ट दावीद का आनंदी झाला जास्त म्हणून आपण प्रभूच्या घराकडे जाऊ, कारण त्या ठिकाणी देवाचे लोक People gathered as a fellowship united in Christ. People gathered as a family. लोक एकत्रित एक कुटुंब या नात्याने ख्रिस्तासाठी एकत्रित आलेले लोक. Why David was glad when they said to him, let's go to the house of the Lord? दावीद का आनंदी झाला जास्त त्या म्हणून आपण प्रभूच्या घराकडे Because जाऊ. of the person that is glorified in the house of the Lord. देवाच्या घरात ज्या व्यक्तीचा गौरव होता त्या व्यक्तीमुळे. My question this afternoon is this. आज दुपारी माझा हा प्रश्न Do आहे. we share David's reason to be glad to be in the house of the Lord? प्रभूच्या घरात येण्याकरिता जे कारण दावीदाकडे होते तेच कारण आपल्याकडे आहे का? Are we glad to be in the house of the Lord, to hear the word of God, to give thanks unto the name of the Lord? देवाच्या घरामध्ये आपण यासाठी आनंदाने येतो का देवाचं वचन Are ऐकण्याकरिता, we त्याचं glad नावाचं to गौरव be in the house of the करण्याकरिता? Lord so that we can come as a fellowship and enjoy the blessings of God as a family? देवाच्या घरात आपण यासाठी येतो का आनंदाने की एक कुटुंब या नात्याने देवाच्या सहभागितेत आपण आनंद Are we घ्यावा? glad to be in the house of the Lord so that we can lift up the name of the Lord Jesus Christ? आपण प्रभूच्या घराकडे आनंदाने येतोय का या कारणास्तव की आपण येशूच्या नावाला उंचवावं? If that is you this afternoon, जर तुम्ही तसे आहात आज let us दुपारी, all stand in the presence of the Lord. सर्वजण आपण देवाच्या सानिध्यात I उभे request राहूया. the choir to come forward. गायन वृंदाला मी विनंती करतो Psalms त्यांनी chapter यावं. 16 verse 11, the word of God says, स्तोत्र संहिता 16:11. in thy presence there is fullness of joy, at thy right hand there are pleasures forevermore. प्रभूच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे, त्याच्या उजव्या हातात सौख्य आहे. How many of you believe that there is fullness of joy in the presence of the Lord? ज्यांना विश्वास येतात देवाच्या सानिध्यात पूर्ण Fullness आनंद of आहे. joy, fullness of Golan in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद, पूर्ण गोलान. As the choir worshiping sing the song, गायन वृंद आपल्यासाठी गीत I गात want you to असताना come out of your place. तुमच्या जागेतून बाहेर See, निघा. we cannot be as a family just being in our own seat. आपल्या जागेवर बसून आपण कुटुंब होऊ शकत नाही. We cannot be as a fellowship in our own seat. आपल्या जागेवर बसून आपण We are going to स्वतंत्रता come करू out शकत of the नाही. of our place. आपल्या जागेतून निघणार And आहोत. we are going to say that I am glad to see you, brother. I am glad to see you, sister, in the house of the Lord. आपण म्हणणार, बंधू बहिणी तुला प्रभूच्या घरात बघून मी आनंदी होत आहे. And we are going to say, let us glorify the name of the Lord. आपण देवाच्या नावाचं गौरव करूया. Meet 10 people. 10 लोकांना भेटा. We are going to come out. Don't meet your uncle and auntie and papa and mummy and children. No, no, no. हे सगळे सांगितले यांना भेटू नका. Come out of it. बाहेर या. And let's meet other and say that I लोकांना am भेटा. glad to see you in the house of the Lord. नवीन भाव बहिणींना भेटा आणि म्हणा मला आनंद झाला And तुम्हाला tell प्रभूच्या घरात them, बनवूया. let us glorify the name of the आपण Lord. प्रभूच्या नावाचं गौरव Because करू. Golan, joy forevermore is here in our midst. ओला आणि परमेश्वराचा आनंद. Let's all sing our song. गीत गाऊया. Let's worship the Lord. प्रभूची भक्ती करूया. जब किसी ने ये मुझसे कहा, चलो प्रभु के घर को चले, जब किसी ने ये मुझसे कहा, चलो प्रभु के घर को चले, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, झूम कर नाचते हुए जागेतून बाहेर निघा. जागेतून बाहेर निघा. लोकांना भेटा. नाचते हुए या रात्रीतून कोणी बाहेर निघत नाही. बाहेर निघा. आनंद से मेरे यीशु से मिलने चला, 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 मैं तो प्रभु के घर को 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 चला, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, झूम झूम कर नाचते हुए
के तारों अब जागो उठो, मीरा के तारों अब बोलने लगो, मेरे यीशु की प्रशंसा करो, मेरे यीशु की प्रशंसा करो, मेरे यीशु की प्रशंसा करो, मेरे यीशु की प्रशंसा करो। मैं तो प्रभु के घर को चला, प्रभु के घर को चला, प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला। मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा। झूम झूम कर नाचते हुए आनंद से, झूम झूम कर नाचते हुए आनंद से, मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला। मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला। मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा। गौरव करतो, We worship you, Lord. उपासना भक्ती करतो, Praise your holy name, brother Lipa. गौरव स्तुती We देतो. thank you, Lord, that you are our strong tower, Golan. प्रभू आम्ही आभार मानतो तो आमचा बळकट दुर्ग We वगळा. thank you, Lord, that you are our unspeakable joy. प्रभू अवर्णनीय आमचा आनंद तू आभार We thank you, मानतो. Lord, that the joy of the Lord is our strength. प्रभू आभार मानतो परमेश्वराचा आनंद I आमची pray for your ताकद. people this afternoon. त्या लोकांसाठी प्रार्थना Let them be करतो. filled with your joy, O Lord. तुझ्या आनंदाने त्यांना Let भर. not the discouragement, let not the worries eclipse the joy of the Lord in our lives. त्याच्या चिंता काळजी संकट त्यांच्या आनंदाला ग्रहण लागू देऊ नको. But help us to walk in the strength of the Lord. प्रभूच्या ताकदीमध्ये चालण्याकरिता आम्हाला सहायता Let your कर. name be glorified through our lives, आमच्या Lord. जीवनाद्वारे प्रभू तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. Oh Lord, we thank you for your encouragement from your word, त्या Lord. वचनातून तू प्रभू उत्तेजन Help दिल्याचा us आभार to मानतो. always rejoice and give you all the glory, honor, and सहायता praise. कर सदा सर्वदा आम्ही आनंद करावा Lord, तुझ्या I नावाचं pray गौरव for your करावं. people this afternoon. आज दुपारी तुझ्या लोकांसाठी मी प्रार्थना Whatever need that they करतो. have come in with, Lord. प्रभू ज्या काही गरजा ते घेऊन आले Meet them at the आहेत point of their need, Lord. त्यांच्या गरजेत त्यांची तू भेट Turn घे. their sadness into gladness, प्रभू Lord. त्यांच्या दुःखाचा आनंद Turn their कर. mourning into dancing, प्रभू त्यांच्या Lord. शोकामध्ये त्यांचा And नाच let your name be कर. glorified through our lives, we pray. आमच्या जीवनाद्वारे प्रभू तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सर्वांनी आमेन म्हणावं. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. तुझ्या सानिध्यामध्ये आपण आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर कृपया विनंती आहे की उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Shall we pray?
प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for those who are going to celebrate their birthday standing here and online. प्रभू या आठवड्यात जे त्यांचा वाढदिवस साजरा करत जे चर्च मध्ये आहेत जे ऑनलाईन Lord, we आहेत thank you for your faithfulness in their personal life till now. प्रभू, वैयक्तिक जीवनात आतापर्यंत विश्वासी आभार मानतो. As they enter into a brand new year of their personal life in this week, प्रभू वैयक्तिक जीवनात नवीन वर्षात ते पदार्पण करत असताना help them to continue to experience your faithfulness, providence and protection. प्रभू, त्यांना अधिक अनुभव दे, विश्वासपणाचा संरक्षणाचा Let पुरवठ्याचा all the promise of your word be fulfilled in their तुझ्या lives. वचनाच्या सर्व अभिषेक पूर्ण होऊ दे. Show them many more birthdays, प्रभू, Lord. त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळांना तर येशूच्या नावाने त्यांना आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. सानिध्यात आसन ग्रहण करूया. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं दशम सफल दानार पण सेवा करायचं दानार पण दिन I'll परमेश्वर be भक्त waiting करूया. right behind the church to meet you. रेव्हरंड स्टीवन चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्या God करिता. bless you. Have a joyful week ahead. देव तुम्हाला आशीर्वादित करो. येणारा आठवडा आनंदाचा असो.